शी डाईड बिकॉज ऑफ मल्टिपल इंजरीज. हे जे सेंटेन्स आहे हे एका मेडिकल रिपोर्टचं स्टेटमेंट आहे आणि हे एका मुलीच्या स्वप्नाचं शेवट आहे. ही जी घटना आहे ही आहे सांगली जिल्ह्यामधल्या नेलकरंजी गावातली. 17 वर्षाची साधना जी नीटचा अभ्यास करत होती. ती खूप हुशार होती. तिला 92% 10th मध्ये पडलेले. पण नीट मध्ये कमी मार्क्स आल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला एवढं मारलं की तिचा जीव वाचला नाही. तिच्या वडिलांनी तिला लाकडाने खूप मारलं, ते पण तिच्या आई समोर आणि भावासमोर. जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं शी डाईड बिकॉज ऑफ मल्टिपल इंजरीज. तिची चुकी काय होती की नीट एक्झाम मध्ये कमी मार्क्स आल्यामुळे की पॅरेंट्सचे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशनच्या मुळे. हो, मार्क्स कमी आले, पण पालकांनी तिची साथ द्यायला पाहिजे होती. तिला बोलायला पाहिजे होतं की ठीक आहे या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी तू नक्कीच चांगले मार्क्स आणशील. पण त्यांनी असं केलं नाही. हो, समजते की पालकांचे एक्सपेक्टेशन्स खूप जास्त असतात आपल्या मुलांकडून की ते खूप पुढे व्हावे, खूप चांगले सेटल व्हावे, पण प्रेशर एवढं असतं की मुले चुकीचा डिसिजन घेतात. या घटनेत सुद्धा त्या वाक्याची कमी होती की तू ठीक आहे पुढच्या वर्षी नक्की करशील, आम्ही तुझ्या सोबत आहे, तुला सपोर्ट करतोय. पण ते वाक्य वेळेवर आलेच नाही आणि ती आपल्याला सोडून गेली.